धाराशिवमध्ये सांजा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत 9वी आणि 10वीच्या वर्गाला 2018 सालापासून मान्यता मिळाली आहे, मात्र अजून शिक्षक काही मिळालेला नाहीये आणि त्यामुळेच गावातले नागरिक आक्रमक झालेत आणि ते थेट शाळेला टाळं ठोकून त्यांनी शाळा बंद केली आहे। जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्राच गावकऱ्यांनी घेतलाय। दरम्यान लवकर शिक्षक मिळाला नाही तर जिल्हा परिषदेतच विद्यार्थ्यांचा वर्ग भरवू असा देखील पालकांनी इशारा दिलाय। या सगळ्या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अझरुद्दीन शेख यांनी। सांजा येथील जिल्हा परिषद शाळेला 9वी आणि 10वीला मान्यता मिळाली, त्यामुळे आपल्या पाल्याचं शिक्षण कुठेतरी गावात होईल यासाठी गावातील जे पालक होते ते आनंदी होते। मात्र दुसरीकडे अद्यापर्यंत या 9वी आणि 10वीच्या वर्गाला शिक्षक देण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी पालकांनी आता जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावलेला आहे। माझ्यासोबत पालक आणि गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, गावकऱ्यांनी कुलूप लावले शाळेला, नेमकं काय कारण आहे? 2018च्या शासन निर्णयानुसार आम्हाला 9वी 10वीला मान्यता भेटली, पण मान्यता भेटल्यापासून ही स्वयंअर्थ शाळेत मान्यता होती। त्याच्यामध्ये पहिल्या दाटीत सांगितलं होतं की शहरी शाळेचा शिक्षकाचा खर्च हा जिल्हा परिषदेने स्वतःच्या उत्पन्नातून करावा किंवा शेषमधून करावा। आज 6 वर्ष पलटत आली पण एकही शिक्षक आजपर्यंत शाळेला भेटला नाही। आपल्या एकाही शिक्षकाला आपण 7 तासिका बेसिसवरचे शिक्षक लावले होते, त्या एकाही शिक्षकाची पगार आतापर्यंत झालेली नाही। त्याच्यामुळे आम्ही गावातून पैसे गोळा करून शाळा चालवत आहे। ह्या गोष्टीला आता गावकरी वैतागला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आज शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। पालक आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, तुमचं इथं पाल्य शिकतोय, 9वी आणि 10वीचा शिक्षक मिळत नाहीये, काय तुमच्या भावना आहेत? काय? माझी भावना अशी आहे की जिल्हा परिषद शाळा ही म्हणले की गोरगरिबाला आधी काय कळते की जिल्हा परिषद शाळा ही फ्रीमध्ये असते, तर आम्ही वर्षिक 8,000 7,000 असे पैसे भरून शिकवत आहोत। मग प्रायव्हेट शाळा आणि जिल्हा परिषद शाळा त्यात फरक काय राहिला? त्याच्यामुळे आमच्या मागण्या ही आहेत की इथं 9वी 10वीला शिक्षक भेटला पाहिजे, नाहीतर आम्ही शाळा बंद करू, ही आमच्या मागण्या आहेत। गावातील सरपंच उपसरपंच आहेत आपल्यासोबत, काय तुमच्या भावना आहेत? मी आता 5-6 वर्ष झालं माझ्या पद्धतीने शाळा बंद होऊ नये म्हणून मी ग्रामपंचायततर्फे काहीतरी सहकार्य करतो लेकरा बाळासाठी, कारण माझा शाळेचा रिझल्ट चांगला आहे, गुणवंत चांगली आहे, पटसंख्या जास्त आहे शाळेची। हां, प्रायव्हेट शाळेत काय पटसंख्या, काय अडचण आहे शिक्षक द्यायला? हां, अडचण देण्याची नाही तर खुर्च्या खाली करा म्हणावं। काय भूमिका असणार आहे नंतर? जिल्हा परिषद एक दिवशी गोंधळ। हां, गावकरी आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, शिक्षक मिळत नाही शाळेला? आपल्याला जिल्हा परिषद शाळा आता 5-6 वर्ष झाले, गावकरीने आणि ते जो शिक्षक आहेत त्यांनी तरी किती वेळ सहकार्य करावं आणि लेकरांनी तरी कुठवर पैसे द्यावं, करायचं काय आणि खायचं काय असं असते परिस्थिती खेडेगावात। त्याच्यामुळं शिक्षक देणं हे अत्यंत गरजेचं आहे। मग ह्या वाटतं मला आज आम्ही गावकऱ्याच्या वतीने कुलूप लावलेला आहे। आता कुलूप लावून बी त्यांना जर कळत नसलं तर आम्ही काय जिल्हा परिषद मैदान तिथं समोर आहे, सगळं बंद करून तिथं शाळा भरवू आम्ही। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, शिक्षक मिळत नाहीये 9वी 10वीला, काय तुमचं भावना आहे? आम्ही प्रत्येक वेळेस विनंती केलेली आहे तरी आम्हाला भेटलेले नाहीत। हे होते शालेय समितीचे अध्यक्ष आणि गावकरी यांनी म्हटलं की आम्हाला 9वी आणि 10वीला शिक्षक मिळत नाही, त्यामुळे आम्ही कुठेतरी आता यानंतर जिल्हा परिषद येथे जाऊन या विद्यार्थ्यांना ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अझरुद्दीन शेख, NDTV मराठी, सांजा, धाराशिव।